अधिक महिन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या आईचे आमंत्रण आले आणि मग आमच्या आनंदाला पारवाच उरला नाही. मग आईच्या विनंतीला मान देऊन जावई बापूही तयार झाले आणि त्यामुळे मीही खुश झाले. मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एकदम वेगळा असणार आहे. तर आजचा व्हिडिओ आहे अधिक महिन्यासंदर्भात. अधिक महिन्यात जे जावयाला वाण लावलं जातं त्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवला आहे. तर माझ्या माहेरच्या लोकांनी, आईने, भाऊ बहिणींनी आम्हाला कसं वाण लावलं याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर घर सजलेलं होतं आणि आमचा प्रवेशद्वारावरच स्वागत करण्यात आले. वहिनींनी आपले पारंपरिक पद्धतीने पाणी ओवाळून टाकले दोघी बाजूला आणि मग नंतर आरतीचं ताट घेऊन आमची पूजा केली, कुंकू लावला आणि आरतीच्या ताटाने छान औक्षणही केले. औक्षण म्हणजे शुभेच्छा, मंगलकामना आणि सकारात्मक ऊर्जेचे घरात स्वागत. या प्रसंगी आम्ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडे प्रार्थना करतो की सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. आईवडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाचे प्रेम आणि देवाची कृपा सदैव आमच्यासोबत राहो. आणि मग माझ्या आईने सुद्धा आमच्या दोघांचे औक्षण केले आणि तीही कधीचीच वाट बघत होती. आज आई खुश दिसत होती कारण लेक आणि जावई दोघंजण आले होते. विष्णू लक्ष्मी स्वरूपात आले असे समजून खरं आईसाठी आम्ही धावत पळत आलो. अधिक महिन्याच्या या पवित्र परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख आहेत. अशा सुंदर रूढी परंपरा जपत राहणे हे आपल्या पुढील पिढीसाठी फार मोठे संस्कार आहेत. चला या शुभ क्षणाचा आनंद घेऊया आणि सर्वांना अधिक महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा पण देऊया. तर अशा पद्धतीने आम्हाला एकदम देवासारखी पूजा करण्यात आली. आमचंही मन एकदम गदगदित होऊन गेलं. पण काही का असेना या निमित्ताने सर्व मंडळी जवळ येतात, कुटुंब घट्ट होतात, नाते घट्ट होतात आणि छान वहिनी आमची छान पूजा करत होती. आई सगळ्या इन्स्ट्रक्शन देत होती. त्यानिमित्ताने वहिनीने छान मला लक्ष्मी समजून माझ्या पायाचे स्वस्तिक काढले कुंकूने. भावानेही पूजा केली. अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मी विष्णू स्वरूपात बसून सर्व वाणांचा आनंद घेतला. चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. एवढं भरभरून प्रेम दिल्यावर एवढ्या सगळ्या वस्तूंची काही गरज वाटत नाही, पण त्यांच्या प्रेमाखातीर आम्ही सगळे स्वीकार. भाऊने यांची आणि बहिणींनी माझी खूप मनोभावे पूजा केली.
तर या वाणामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 33 अनारसे. ह्या वाणात 33 अनारसांचं वाण खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यावर रुमाल ठेवून त्यावर दिवा ठेवून हे वाण जावयाच्या हातात दिलं जातं. या वाणामध्ये आईचे भावनिक क्षण खूप महत्त्वाचे आहे. आईचे प्रेम, भावाचे कर्तव्य आणि बहिणींची श्रद्धा यामुळे हा दिवस अगदी खास बनला. हे 33 अनारसाचे वाण घेऊन आम्हीही फार धन्य झालो. दुसरे वाण असते धातूचे. या धातूत सर्वोच्च धातू म्हणजे सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि नंतर स्टीलच्या काहीही वस्तू देऊ शकतात आपापल्या इच्छेप्रमाणे. तर आईने यांच्यासाठी छान चांदीचे ब्रेसलेट, कडे घेतले होते आणि ते त्यांना दिले. तेही खुश झाले. आईचा चेहरा तर बघण्यासारखाच होता. आईला एकदम खूप भारी वाटत होते की मी काहीतरी अशी वस्तू दिली की त्यांना आवडली. पण आईकडून एवढी मोठी वस्तू घेण्यासाठी आम्हाला कसं तरीच वाटत होतं, पण आईच्या इच्छेखातर घेतली. दुसरे वाण ड्रायफ्रूट्सचे. पूर्ण ताट भरून आईने सगळे ड्रायफ्रूट्स होते ते दिले. आणि चौथे वाण होते ते पूर्ण फळांचे, आंब्याचे, गोड पदार्थांचे, लाडूंचे, असे हे 4 वाण. आणि हे 5वे वाण होते ते माझ्या साडी, बांगड्या, सवाशणीचे वाण, जोडवे, ओटी, खोबरं अशा वस्तूंचे मलाही वाण मिळाले आणि मी खूप खुश झाले. आईच्या हाकेला प्रतिसाद देत आम्ही तिच्या घरी पोहोचलो. मनात आनंद, उत्साह आणि आईला भेटण्याची तोड होतीच. आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि अविस्मरणीयही आहे. आईच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने हा अधिक महिना आणखीनच माझा मंगलमय झाला आहे. आणि त्यात हे वाण म्हणजे बघा ना, किती सुंदर तयारी केलेली आहे आणि किती वाण काढलेले आहे. यांना ड्रेस, नारळ, वस्तू, माझी साडी, ओटी, मुलांसाठी चॉकलेटचं 33 चॉकलेटांचं वाण, फळे, ड्रायफ्रूट्स, गोड पदार्थ, इतकं पाहून माझं एकदम मन आनंदाने गदगदून गेलं आहे. तर या मंगल प्रसंगी आम्ही अशी मनोकामना करतो की या घरात सुख, समृद्धी, आरोग्य नांदो आणि आनंद भरभरून वाहू दे. ही माझी आई नेहमी मला आग्रहाने बोलवतच असते, तू कधी येणार, तू कधी येणार. आणि बहिणी पण म्हणत असतात, या ना ओ ताई, कधीचे आले नाही तुम्ही. आणि भाऊ शेवटी भाऊच असतो, कर्तव्यनिष्ठ. तो पण नेहमी म्हणतो, अगं तू कधी येतेस, येणार होतीस, आली नाही. असे हे माझे माहेर, नेहमी हवेसे वाटणारे, पण कुटुंबाच्या जबाबदारीत थोडेसे लांबवलेले आणि वर्षातून एकदा भेटणारे, असे आहे माझे माहेर. हा सोहळा कायमच लक्षात राहील. आणि अधिक महिन्याचे आईकडून जावयास. तर असा होता माझा अधिक महिन्याचा जावयांना वाण देण्याचा आईचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.